श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस मित्रांनो. आज शुक्रवारी जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या घरात पैशांची भरभराट होईल. पैसा मिळतो पण टिकत नाही. घरात सुख येतं पण कायम राहत नाही. कधी कधी आपण खूप मेहनत करतो, देवपूजा करतो, पण तरीही लक्ष्मी स्थिर होत नाही. याचं कारण एकच असतं, लक्ष्मी येण्यासाठी नव्हे तर थांबवण्यासाठी वातावरण तयार करावं लागतं. आज मी तुम्हाला असे 7 अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. जे उपाय केले तर घरात केवळ पैसाच नाही तर शांती, समाधान, सन्मान आणि समृद्धी देखील नांदायला लागेल, स्थिर होईल. हे उपाय कोणत्याही अंधश्रद्धेचे नाही आहेत. हे आपल्या संस्कृतीतून आलेले, अनुभवातून सिद्ध झालेले उपाय आहेत. शांत मनाने नक्की ऐका आणि शक्य असेल तर हे उपाय नक्की अंमलात आणा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच उपाय तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. उपाय नंबर 1. घराची स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचा पहिला दरवाजा. लक्ष्मी माता कधीही अस्वच्छ घरात स्थिर राहत नाही. घरात सतत पसारा, धूळ, अस्ताव्यस्त वस्तू असतील तर लक्ष्मी आत येत नाही आणि आली तरी लगेच निघून जाते. घरातला मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि पूजास्थान हे भाग नेहमी स्वच्छ ठेवा. आठवड्यातून एकदा तरी नको असलेल्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, वापरात नसलेले कपडे घरातून बाहेर काढा. लक्ष्मीला स्वच्छता म्हणजे आदर आणि स्वागत वाटतं. उपाय नंबर 2 ते म्हणजे संध्याकाळी दिवा लावण्याची सवय. सूर्य मावळल्यानंतर घरात अंधार राहू देऊ नका. संध्याकाळी घरात दिवा लावणं हा केवळ धार्मिक विधी नाहीये तर सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण आहे. मुख्य दरवाजाजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या घरात सुख, समाधान, समृद्धी नांदो. हा छोटासा उपाय घरातील नकारात्मकता दूर करतो. उपाय नंबर 3 तो म्हणजे अन्नाचा अपमान कधीही करू नका. लक्ष्मी माता अन्नाशी जोडलेली आहे. जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी टिकत नाही. अन्न वाया घालवू नका. अन्नावर तक्रार करू नका. खाताना राग, तणाव ठेवू नका. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. रात्री झोपताना सिंकमध्ये भांडी साचलेले ठेवू नका. घरात अन्नाचा सन्मान असेल तर त्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही. उपाय नंबर 4 ते म्हणजे पहाटे उठण्याची आणि घर जागं करण्याची सवय. पहाटेचं वातावरण हे देवत्वाने भरलेलं असतं. जे घर पहाटे जागं होतं, जिथे सकाळी स्वच्छता होते, जिथे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते, त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. ते घर लक्ष्मीला आवडायला लागतं. उशिरा उठणं किंवा आळशीपणा हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. पहाटे उठून घरात थोडं तरी स्वच्छतेचं काम केलं तरी पुरेसं असतं. उपाय नंबर 5 पैशांचा आदर. नोटा, नाणी सन्मानाने ठेवा. पैसा हा फक्त साधन नाही तर तो ऊर्जा आहे. पैसे चुरगळून खिशात ठेवणे, नोटांवर पाय पडणे, पैशांबद्दल वाईट बोलणे हे सर्व लक्ष्मीचा अपमान आहे. पैसे नेहमी स्वच्छ पर्समध्ये ठेवा. घरात तिजोरी किंवा कपाट स्वच्छ ठेवा. पैशांकडे भीतीने नाही तर कृतज्ञतेने पहा. उपाय नंबर 6 घरात कृतज्ञतेचं वातावरण ठेवा. नेहमी तक्रार करणं, काय नाही यावर बोलणं किंवा माझ्याकडे या गोष्टी नाहीत, त्या गोष्टी नाहीत त्यावर बोलणं, इतरांशी तुलना करणं हे सर्व लक्ष्मीला दूर नेतं. घरात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं, समाधानी राहणं हे लक्ष्मीला आवडतं. थोडं असेल तरी समाधान ठेवा, कारण समाधान असेल तर लक्ष्मी आपोआप वाढते. उपाय नंबर 7 मन, वाणी आणि व्यवहार शुद्ध ठेवा, निर्मळ ठेवा. लक्ष्मी माता केवळ पैशांची देवी नाही, ती सद्गुणांची देखील देवी आहे. खोटेपणा, फसवणूक, वाईट बोलणं हे सगळं काही लक्ष्मीला अजिबात सहन होत नाही, आवडत नाही. त्यामुळे मन स्वच्छ ठेवा, वाणी गोड ठेवा आणि कृतज्ञ राहायला शिका. व्यवहारात प्रामाणिक ठेवा. व्यवहारात प्रामाणिक वागा. हे 7वं उपाय सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, लक्ष्मी माता एखाद्या पैशांच्या पेटीप्रमाणे नाही की उघडली आणि भरली. ती आई आहे आणि आई त्या घरातच राहते जिथे तिला प्रेम, सन्मान आणि सुरक्षितता वाटते. ज्या घरात स्वच्छता आहे, शांतता आहे, एकमेकांचा आदर आहे, अन्नाचा सन्मान आहे आणि देवावर विश्वास आहे, त्या घरातून लक्ष्मी कधीच जात नाही.
कधी कधी आपल्याला वाटतं देव आपल्याला विसरला आहे, पण खरं सांगायचं झालं तर देव आपल्याला पाहत असतो. आपल्या वागणुकीतून बदल होतो का हे पाहत असतो. आज जर तुम्ही हे 7 उपाय मनापासून स्वीकारले आणि अंमलात आणले तर लक्ष्मी माता केवळ तुमच्या घरात येणार नाही, ती तुमच्या घरात स्थिर देखील होईल. तुमच्या कुटुंबाला कवटाळून बसेल आणि म्हणेल, हे घर माझं आहे. जर हे शब्द मनाला लागले असतील तर आजच एक छोटासा बदल करा आणि लक्ष्मी मातेला तुमच्या घरात स्थिर राहण्याचं कारण द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जय माता दी असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.